मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. यश परगे या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण यश परगे या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व आपल्याला ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वर्गानुसार जॉईन करून घेतलं जाईल. तुमचा वर्ग टाका व्हॉट्सअपवरती. तिसरी चौथी तसेच पाचवी नवोदय स्कॉलरशिप, 8वी NMMS असेल, स्कॉलरशिप असेल, या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले वर्ग टाकून त्या वर्गामध्ये जॉईन व्हायचं आहे. या नंबरवरती, हा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवर दिसत असलेला, त्यावरती तुम्ही तुमचा वर्ग टाकून व्हॉट्सअपवरती जॉईन होऊ शकता व दररोज तासिकेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला दररोज लाईव्ह तासिकेच्या लिंक येत जातील. त्या लिंकला टच करून तुम्ही दररोज तासिकेचा लाभ घेऊ शकता. आणि नवोदयवाला हे ॲप जर आपण कोणी डाउनलोड केलं नसेल तर करा. त्यावर आपल्याला हळूहळू त्यावर सुद्धा तासिका घ्यायच्या आहेत. ते डाउनलोड करून ठेवा. आणि जसं तुम्हाला यश परगे या चॅनलचं नोटिफिकेशन येतं यूट्यूबचं, तसंच नवोदयवाला ॲपवर काही नवीन जर व्हिडिओ असेल, प्रश्नपत्रिका असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जातं. त्यासाठी तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी असेल, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून ठेवा ॲप. चला, या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS, BTS, मंथन, श्रेया परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी, तसेच पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अशा विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यासाठी उपयुक्त असा घटक क्वेश्चन मॉडेल क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न प्रकार पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी आता आपल्याला प्रश्नाला सुरुवात करायची आहे. नंबर इन फिगर्स अँड इन वर्ड्स अशा प्रकारचे जे ऑर्डिनल नंबर, कार्डिनल नंबर यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न आपला पहा. फ्रायडे कम्स आफ्टर डॅश डॅश डॅश. मग आता या ठिकाणी शुक्रवार या दिवसानंतर येतो म्हणते. शुक्रवार कोणत्या दिवसानंतर येतो? मग सॅटरडे, संडे, ट्यूजडे आणि मंडे. आपण वारांची माहिती मागील व्हिडिओमध्ये तासिकेमध्ये पाहिलेला आहे. ज्यांनी कोणी केलं नसेल ते करून घ्या, पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेजची जे नाव आहेत, नेम आहेत ते तुम्हाला लक्षात येतील आणि स्पेलिंग सहित तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. त्या तासिकेमध्ये यश परगे या चॅनलवर मागच्या आठवड्यामध्ये ह्यावर आपण तासिका घेतलेली आहे. फ्रायडे कम्स आफ्टर, शुक्रवार या दिवसानंतर येतो. कोणत्या दिवसानंतर येतो? मग शुक्रवार गुरुवारच्या अगोदर येतो, गुरुवारच्या नंतर शुक्रवार येतो. मग पहा, या ठिकाणी गुरुवारला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सॅटरडे म्हणजे शनिवार, संडे म्हणजे रविवार, TUE. थर्सडे म्हणजे THURSDAY, थर्सडे म्हणजे गुरुवार. आणि मंडे म्हणजे सोमवार. मग थर्सडेच्या नंतर जो येतो शुक्रवार येतो. थर्सडेच्या नंतर शुक्रवार येतो म्हणजेच फ्रायडे येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, हाऊ मेनी डेज इन अ वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? चला, 8 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, किती दिवस असतात? आपण हा सुद्धा भाग घेतलेला आहे. एक आठवडा किती दिवस? 2 वीक 15 डेज. तर 1 वीक 7 डेज. 2 वीक 15 डेज नाही, 2 वीक 14 डेज. 2 आठवड्यामध्ये 14 दिवस असतात. तर एक आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस. एक आठवडा 7 दिवसाचा असतो. काही जण
एक आठवडा म्हणलं की 8 लिहितात. 8 दिवस 8 वार नसतात आपले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. मग किती दिवस झाले आपले? हे 4 आणि हे 3, 7 दिवस झाले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवस. एक आठवडा 7 दिवसाचा असतो. हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 डेज. ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. हे या ठिकाणी काय दिलेलं आहे? डेजची नावं दिलेली आहेत, नेम्स दिलेले आहेत. ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे. TUESDAY. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. आता मंगळवारच्या नंतर वेन्सडे येतो. WEDNESDAY. वेन्सडे म्हणजे बुधवार. मग बुधवारच्या नंतर थर्सडे येतो. THURSDAY. थर्सडे म्हणजे गुरुवार. मग थर्सडेच्या नंतर काय येईल इथं? फ्रायडे. FRIDAY. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. मग या ठिकाणी सिरियलनी जे आहेत त्या ठिकाणी डेजची नावे दिलेली आहेत. मग आपल्याला इथं या ठिकाणी ट्यूजडेच्या नंतर काय येईल? थर्सडेच्या नंतर फ्रायडे येईल. मग आता पहा या ठिकाणी आहे का पर्यायामध्ये? सॅटरडे, संडे, फ्रायडे आहे ना. पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे पहा, फ्रायडे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी मंथ्स ऑफ अ इयर हॅव 31 डेज? वर्षाच्या किती महिन्यात 31 दिवस असतात? हाऊ मेनी मंथ्स ऑफ अ इयर हॅव 31 डेज? आता 31 डेज कोणकोणत्या महिन्यात असतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी पहा या ठिकाणी आता जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? जानेवारी 31 दिवसाचा असतो. यानंतर फेब्रुवारी असतो दुसरा महिन्यातला. दुसरा महिना किती? फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो. यानंतर मार्च पहा या ठिकाणी आपल्याला असं लिहून जर वेळ लागत असेल तर अशा प्रकारे पाहायचं. पहा या ठिकाणी आपल्या हाताचे जे वरचे भाग आहेत ते 31 दिवस त्या ठिकाणी असलेले महिने असतात. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै झालं. आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर इथपर्यंत 12 महिने झाले आपले. मग आता हे 4 जे आहेत वरी जे आपण महिन्याचे वार नावं मोजलो तर ते सर्व काय असतात? 31 दिवसाचे असतात. 1 2 3 4. मग आता आपण जून, जुलै, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 झाले. जुलैपर्यंत 4 झाले 31 दिवसाचे. जुलैच्या नंतर लगेच इकडून मोजायचं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 4 आणि हे इथपर्यंत आले डिसेंबर. 1 2 3 4 आणि 3 7 झाले. मग 31 महिन्याचे जे महिने असतात वर्षामध्ये ते 7 महिने असतात. हाऊ मेनी मंथ्स ऑफ इयर हॅव 7 डेज? 31 दिवसाचे जो दिवस जे असतात ते 7 मंथ्स मध्ये 31 दिवस असतात वर्षातील. चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स हॅज लेस दॅन 30 डेज? खालीलपैकी कोणत्या महिन्यात 30 पेक्षा कमी दिवस असतात? लेस. पहा या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स हॅज लेस दॅन 30 डेज? 30 पेक्षा कमी दिवस असलेला महिना कोणता? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा जुलै महिना हा 31 दिवसाचा असतो. ऑक्टोबर महिना किती दिवसाचा असतो सांगा बरं? ऑक्टोबर महिना 31 दिवसाचा असतो.
आणि ऑगस्ट महिना पण 31 दिवसाचा असतो. फेब्रुवारी महिना जे आहे 28 दिवसाचा असतो. 28 किंवा लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा तो असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा हा फेब्रुवारी महिना असतो. 30 दिवसापेक्षा कमी दिवस असलेला महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना. वर्षातील दुसरा महिना, वर्षातला दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना. अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला वर्षातला दुसरा महिना कोणता असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग फेब्रुवारी असं सांगायचं. चला अशाच प्रकारचा खालचा प्रश्न आहे पहा आपला. विच इज द 5th month ऑफ द इयर. वर्षातील 5वा महिना कोणता. आपणाला नंबर्स. चला, विच इज द 5th month ऑफ द इयर. अशाच प्रकारचा विच इज द फर्स्ट मंथ ऑफ द इयर, विच इज द फर्स्ट सेकंड मंथ ऑफ द इयर, थर्ड मंथ ऑफ द इयर. अशा प्रकारचं कोणतंही या ठिकाणी 5th, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th अशा प्रकारे हा कोणता पण या ठिकाणी नंबर्स येऊ शकतो बरं का. अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो परीक्षेत हमखास. चला, विच इज द 5th month ऑफ द इयर. वर्षातील 5वा महिना कोणता. तर सांगा कोणता आहे 5वा महिना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे महिना हा वर्षातील 5 नंबरला येतो म्हणून मे महिना हा वर्षातला 5वा महिना आहे. मे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली जे क्वेश्चन दिलेला आहे त्यात योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. मग क्वेश्चन अशा प्रकारचं असू शकतं, सेंटेन्स असू शकतं, वाक्य काही असू शकतं. तो या ठिकाणी आपण वाचन करून त्याचं योग्य अर्थ लिहायचा असतो. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. मार्च, एप्रिल, मे, जून, ब्लँक, ऑगस्ट. हे काय आहेत मग आपल्या मंथ्सचे नाव आहेत. नेम्स ऑफ मंथ आहेत. हे नेम्स ऑफ मंथ म्हणजे हे काय आहेत. इंग्रजी महिन्यातील नावे आहेत. महिन्यांची, वर्षातील महिन्यांची जी नावे आहेत ते आहेत. मग या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे, जून. मार्च पासून सिरियल दिलेलं आहे या ठिकाणी. मार्च, एप्रिल, मे, जून, ब्लँक, ऑगस्ट. जूनच्या नंतर काय येतो मग जुलै. जुलैच्या नंतर ऑगस्ट येतो. मग या ठिकाणी JULY जुलै. या ठिकाणी ह्या रिकाम्या जागी जे आहे जुलै हा महिना येईल. मग आपण या ठिकाणी पर्यायातून शोधायचा आहे. पर्याय ऑप्शन पहा या ठिकाणी सप्टेंबर, फेब्रुवारी, ऑक्टोबर आणि जुलै. मग ऑप्शन नंबर 4 जे आहे या ठिकाणी करेक्ट आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. विच मंथ comes between October and December. Which month comes between म्हणजे मध्ये. ऑक्टोबर अँड डिसेंबर. डिसेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्ये कोणता महिना येतो असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला महिन्यांची सिरियल्स माहिती आहेत. ऑक्टोबरच्या नंतर कोणता महिना येतो, डिसेंबरच्या अगोदर कोणता येतो. चला बरं, याचं चार्टमध्ये उत्तर येणं खूप अपेक्षित आहे. तुम्हाला हे खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं होतं. मग चला, बरेच विद्यार्थी चुकत पण आहेत. चला शेवटपर्यंत तासिका तुम्ही दररोज तासिका करत नाहीये का. चला, ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या नंतर जे आहे डिसेंबर. मग कोणता येईल रे. 11वा महिना जो आहे नोव्हेंबर आहे. ऑक्टोबर हा 10वा महिना आहे. डिसेंबर हा 12वा महिना आहे बरं का, लक्षात ठेवा. मग ऑक्टोबर अँड डिसेंबरच्या मध्ये जे येईल नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न. हाऊ मेनी डेज कम्स इन अ मंथ एप्रिल. एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात. चला,
मग एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात तुम्हाला मी जर तुम्हाला पाठ नसेल तर अशा प्रकारे पाहून आपणाला करायचं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे खाली जो भाग आहे त्या ठिकाणी कमी दिवस असतात. खाली ज्या ठिकाणी भाग येईल त्या ठिकाणी कमी दिवस असतात. म्हणजे 30 किंवा फेब्रुवारी महिना जरी तर या ठिकाणी आला तर 29, 28 दिवस असतात त्या ठिकाणी. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा खाली येतो आहे. खोलगट भागामध्ये याचं मोजणी होत असताना खोलगट आहे. मग या ठिकाणी एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे का नाही. एप्रिल महिना किती दिवसाचा असतो आपण यावरती सुद्धा तासिका घेतलेली आहे. ज्यांनी कोणी पाहिली नसेल तिथे तासिका करा. एप्रिल महिना हा 30 दिवसाचा असतो. हाऊ मेनी डेज कम्स इन 3 days अ मंथ एप्रिल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच डायरेक्शन डज द ॲडजसेंट ॲरो शो. आता पहा या ठिकाणी आता हे जे बाण दर्शवलेलं आहे याची दिशा कोणती आहे, कोणती दिशा आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर मग हा बाण कुठं आहे, हे बाण खाली त्याचं टोक जे आहे खाली आहे. मग खालीला शब्द काय आहे, अप डाऊन. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, लेफ्ट म्हणजे डावा आणि राईट म्हणजे उजवा. आता या ठिकाणी हे राईट आपला इकडची बाजू जी आहे आपला उजवा हात जे आहे राईट आहे आणि डावा हात जे आहे ते लेफ्ट आहे. मग या ठिकाणी लेफ्टला आहे का हे बाण, नाही. जे आपल्या डाव्या बाजूला नाही बाणाचं किंवा उजव्या बाजूला राईट बाजूला नाही. अप म्हणजे वर नाही तर हे काय आहे, डाऊन आहे, खाली आहे. याचं टोक जे आहे याचं बाणाचं दिशा जी दर्शवलेली आहे खाली दर्शवलेली आहे म्हणजे डाऊन म्हणजे खाली. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणाला थांबायचं आहे. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचा वर्ग टाका. चला या ठिकाणी ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल व दररोज तासिकेचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घेता येईल. हॅव अ नाईस डे.